हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज हे व्हिडिओ बनवायची आहे, तर त्याच्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे आणि इथं मी लेस जॉईंट करून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही इथं लांबी अजून वाढवून घ्यायची आहे आणि ही बाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिची लांबी किती घ्यायची आहे तर ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। तर मी इथं पफसाठी 2 इंच आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच असं सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझी ही बाही येणार आहे 6.5 इंचाची। त्याच्या आधी इथं आपल्याला अशा पद्धतीने गोट वाढ तिथे तुम्ही पिको सुद्धा करू शकता आणि इथं तुम्हाला जर अजून रुंदी वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण जर माझ्याकडे कपडा एवढाच असल्यामुळे मी बाहीची रुंदी काढण्यासाठी अशा पद्धतीने मी अर्धा इंच सोडून द्यायचं आहे। तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन लागत असेल तितकं, आणि हे आलेलं आहे 8 इंच। तर आपल्याला हे 8 इंच लक्षात ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला छोट्या छोट्या प्लेटा घ्यायच्या आहेत। तर त्याच्यासाठी मी इथं 4.5 इंचावर अशा पद्धतीने खून करून घेत आहे। तर ही खून आपल्याला खाली सुद्धा करून घ्यायची आहे। इथून वरती 2 इंच सोडून खाली आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे। तर कॅप हाईट घेत आहे मी 2.25 इंच। अशा पद्धतीने पुढे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। हे आपल्याला पफसाठी घेतलेलं आहे। तर इथं आपल्याला पूर्ण बाहीची रुंदी काढून घ्यायची आहे। तर ती आलेली आहे 8 इंच आणि त्याच्या मागील जेवढा एक्स्ट्राचा भाग आहे तर तो आपल्याला इथं प्लेटा देऊन घ्यायच्या आहेत। म्हणजे अगदी लहान 1/2 इंचाच्या प्लेटा, त्याही एकसारख्या नाही तर अगदी जवळजवळ त्याच्या पुढे जेवढा 8 इंच बाहीची रुंदी आहे तर तिथं अशा पद्धतीने आपल्याला आपण बाहीचा जसा शेप देतो त्या पद्धतीने बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। कपडा अगदी सरकटणारा आहे त्याच्यामुळे मी अगदी हळूवारपणे कटिंग करून घेत आहे। पुढच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बाहीच्या आपण 4.5 इंचावर जिथं खून करून घेतलेली आहे तर ते बरोबर दोघही बाजूंना करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथं अशा पद्धतीने प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी आपल्याला इथं अशा पद्धतीने गोट वाळून घ्यायचा आहे। एकदम बारीक असा गोट मारून घ्यायचा आहे। जर तुम्हाला इथं पिको करून घ्यायचा असेल तर तुम्ही पिको सुद्धा करू शकता किंवा मग साधा डबल फोल्ड कपडा करून आणि गोट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। तर मी डबल फोल्ड करून आणि गोट मारून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। तर मी प्लेटा टाकणार आहे खालच्या बाजूला जिथं मी साडीचा काठ जोडून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी छान असा गोट मारून घेतला। तर इथं मी छान पद्धतीने गोट साडीचा काठ जोडून घेतलेला आहे। तर तिथं अशा एकदम 1/2 इंच अगदी जवळजवळ अशा पद्धतीने प्लेटा मारून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा मारत असताना बाहीची रुंदी सुद्धा चेक करून बघत जायची आहे आणि दोघही बाजूंना आपल्याला 4.5 इंच किंवा 4 इंच अशा पद्धतीने अंतर सोडून मग आतल्या एक्स्ट्राचा भाग आपण जितकं कापड घेतलेलं आहे तितकं प्लेटा करून घ्यायच्या आहेत। जर कपडा तुमचा जास्त उरत असेल तर तुम्ही परत 1-2 प्लेटा एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत। हे आपल्याला प्लेटा घेत असताना किंवा बाही जोडत असताना मोजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने अगदी जवळजवळ मी प्लेटा मारून घेतल्या आणि पुढच्या साईडला अंतर मोजून घेत आहे आणि 4.5 इंचाच्या आत जितकं असेल तितक्या मी पूर्ण प्लेटा मारून घेतल्या। तर छान अशा पद्धतीने बाहीचा लुक येत आहे। तर बाहीच्या खालच्या बाजूला जर प्लेटांचं तोंड ह्या बाजूला असेल तर इकडच्या बाजूला आपल्याला दुसऱ्या बाजूला प्लेटांचं तोंड करायचं आहे। तर त्याच बाजूला येऊ द्यायचं नाही, म्हणजे बाहीला छान असा पफ तयार होतो। त्याच्यानंतर इथं मी
वरच्या बाजूला लेस लावून घेत आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे। लेसमुळे ह्या डिझाईनला खूप छान असा लुक येत असतो। तर लेस तुम्ही बारीक सुद्धा लावू शकता किंवा थोडी जाड सुद्धा लावू शकता, पण अशीच थोडी बारीकच लावायची आहे, जास्त जाड लावायची नाही। तर अशा पद्धतीने मी लेस लावून आणि तिच्यावरती सुद्धा मी डबल शिलाई ही करून घेत आहे। त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत। तर वरती सुद्धा मी 4.5 इंच इतकं अंतर सोडून आणि प्लेटांचं उलट्या बाजूने तोंड करून आणि अशा पद्धतीने प्लेटा मारून मी घेत आहे। तर प्लेटांचं एकाच दिशेने तोंड यायला नको म्हणून मी बरोबर चेक करून घेतलेल्या आहेत। आणि वरच्या साईडला सुद्धा जिथं आपण अंतर मोजून घेतलेलं आहे तिथं अशा पद्धतीने प्लेटा घेतलेल्या आहेत। तर सर्व पूर्ण बाहीची रुंदी मी ही 13 इंचचा कपडा घेतलेला आहे आणि ही बाही कटिंग ही मी 29 इंच बोटनेक ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी ही बाहीची डिझाईन तयार करून घेतलेली आहे। तर दोघंही बाजूंच्या बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर हा बोटनेक ब्लाउज आहे। तर तुम्ही याची कटिंग आणि टिचिंग आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर बाही जोडत असताना मी आधी चेक करून घेत आहे आणि बाहीचा मध्य सेंटर काढून घेत आहे। जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर तुम्ही एक दोन प्लेट तुम्ही ओपन करून घेऊ शकता, पण मी बाही मध्य सेंटर काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर बाही मी मोजून घेत आहे। आणि अशा पद्धतीने डिझाईनची बाही केलेली असली तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर पासूनच बाही जोडून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी चेक करून घेत आहे। तर दोघंही बाजूंना परफेक्ट माप आलेला आहे। तर हा 29 इंच साईजचा ब्लाउज आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी मध्य सेंटर पासून अशा पद्धतीने बाही जोडून घेत आहे। प्लेटा दिलेल्या आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला बाही जोडत असताना प्लेटा बरोबर चेक करून घ्यायचे आहेत, तर कुठे चुन्या घोळ येणार नाही। याच पद्धतीने जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर 1-2 प्लेटा तुम्ही ओपन करू शकता आणि जर कापड जास्त होत असेल तर लगेच 1-2 प्लेटा तुम्ही एक्स्ट्रा मारून घ्यायच्या आहेत। तर माझं काही कुठेही कमी जास्त झालेलं नाही आणि त्याच्यामुळे मी बरोबर तशाच पद्धतीने शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी 29 इंच बाहीची कटिंग करून आणि छान अशी न्यू पफची स्लीव्ज डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि शेवटी त्याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता। बाहीवर सुद्धा डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बाहीची डिझाईन एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच अशा नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेत आहे आणि बाही जोडून झाल्यानंतर तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको सुद्धा करू शकता। तर फायनली आपला शेवटी बाहीचा लुक अशा पद्धतीने आलेला आहे, तर तुम्ही तो बघू शकता। तर प्लीज मैत्रिणींना आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।